श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10वा श्री गणेशाय नमः. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला सर्व विद्या दिल्या. त्याला ब्रह्मज्ञान दिले. रसशास्त्र, काव्य, वेद, सर्व शास्त्र, ज्योतिष्य, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वारोहण, नाट्य, शृंगार या सर्व विद्या शिकवल्या आणि नाना अस्त्रे, देवतांची उपासना शिकवली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या. अष्टसिद्धी दिल्या आणि त्याला आपल्यासारखा जाणता केला. पुढे एकदा काय झाले, गोरक्षनाथ एकटाच त्याचा पाठ म्हणत होता. मच्छिंद्रनाथ कोठेतरी गेला होता. गावाच्या बाहेरची एकांतातली मोकळी जागा होती. तेव्हा गावातली काही मुले तिथे खेळत खेळत आली. त्यांनी गोरक्षाला पाहिले. ती त्यांच्याजवळ आली. त्यांना मातीची बैलगाडी करून हवी होती. मुले त्याला विचारू लागली, "अरे मुला, तुला मातीची बैलगाडी करता येते का? दे ना आम्हाला करून." तो म्हणाला, "मला नाही येत. तुम्हीच तुमची खेळणी करा आणि खेळा. मला अभ्यास आहे." मग मुलांनी प्रयत्न करून गाडी बनवली. जराशी ओबडधोबडच झाली होती. मग त्यांना वाटले, या गाडीवर गाडीवान नाही, गाडीवान पण तयार करावा. त्यांनी प्रयत्न केला, पण गाडीवानाचा पुतळा मात्र त्यांना तयार करता येईना. ती मुले पुन्हा गोरक्षाकडे आली आणि म्हणाली, "आम्हाला निदान माणसाचा पुतळा तयार करून दे." त्यावेळी गोरक्ष संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता. त्याने मुलांना म्हटले, "बरं, तर आणा ती माती." त्यांनी मग ओली चिकन माती घेतली आणि एक लहानसा मनुष्याकृती पुतळा बनवला. एकीकडे संजीवनी मंत्र तो म्हणतच होता, कारण त्याचा अगोदर पाठ चालू होता संजीवनी मंत्राचा. त्याचा परिणाम असा झाला की त्या पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन तिथे खरोखरच बालक निर्माण झाला आणि तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याची ही अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत भूत असे म्हणून ओरडत पळत सुटली. त्यांना मच्छिंद्र वाटेतच भेटला. मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्राला सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, "भिवू नका, चला मला दाखवा. मी पाहतो त्या भूताला, चांगली शिक्षा करतो त्याला." मुले म्हणाली, "तुम्ही जाऊ नका तिकडे, तुम्हाला पण भूत खाईल." पण मच्छिंद्रनाथ म्हणाले, "तुम्ही मला जवळ नेऊ नका, दुरूनच दाखवा." अशी त्यांची समजूत काढली. तेव्हा ती मुले मच्छिंद्राला घेऊन तिथे गेली. त्यांनी दुरूनच रडणारे बालक त्याला दाखवले आणि तेथे गोरक्षसुद्धा नव्हता. मुलाचे टेहा टेहा करून ओरडणे हे ऐकून तो सुद्धा भिवून दूर लपून बसला होता. संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता हे पण त्याला काही समजले नव्हते. मच्छिंद्राने त्या मुलाला पाहिले आणि लगेच त्याला ओळखले. हा करभजन ऋषीच आहे. मच्छिंद्र लगेच पुढे गेला. वात्सल्याने त्याने त्या बालकाला वाळूवरून उचलले आणि जवळ घेतले. सर्व मुले भयभीत झाली आणि ओरडत पळत सुटली. मच्छिंद्रही त्या मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे याचा शोध करत निघाला. प्रत्येक घरी तो विचारत सुटला, "गोरक्ष आहे का?" मुले भिवून पळतच होती. घरोघरच्या बाया, "अगं बाई, हा कोण गोसावी?" म्हणून भिवून पळत सुटल्या. मग घरोघरचे पुरुष पुढे झाले व विचारू लागले, "काय रे, मुलांना का भीती दाखवतोस? हे कुणाचे मूल घेऊन हिंडतोस? पळून आणलेस की काय?" तो प्रत्येकाला सांगू लागला, "गोरक्षनाथ म्हणून माझा एक तरुण शिष्य आहे. तो कुठे सापडत नाही. तो सापडला की मग सांगतो काय प्रकार आहे तो." मच्छिंद्राची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला. पण मच्छिंद्राच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला. या मुलाचीच गोरक्षाला भीती वाटते, याला खाली ठेवावे असा विचार करून मच्छिंद्राने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही त्याला विचारले. मग गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, "अरे, संजीवनी मंत्राने त्या मातीत पुतळ्यात प्राण आले आणि करभाजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले. तू ओळखले नाहीस का?"
याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे. चल आपण त्या मुलाचे पालनपोषण करू. मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालनपोषण करू लागला. गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथांच्या योगबलाची फारच प्रशंसा केली. त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले की हा बालक वाढविणे हे काम नाही, या योगातून होणार नाही. तरी कोणीतरी एक स्त्री हे काम करू शकेल. त्यांना एकदम आठवले, गावात मधू नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे. त्या दोघांना मूलबाळ नाही. हा मुलगा तिच्या ओटीत घालावा. सर्वांनी मच्छिंद्रनाथाला तसे सांगितले. मच्छिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलावून आणले. नंतर तो म्हणाला, माई, हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषीच आहे. याचे संगोपन नीट कर. तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल. तुला एक सांगतो, आजपासून 12 वर्षांनी गोरक्ष इथं येईल आणि या मुलाला योग दीक्षा देईल. त्यावेळी तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे. ती स्त्री लगेच म्हणाली, स्वामी, तुम्ही मला हा पुत्र म्हणून द्या. तुम्ही तरी 12 वर्षानंतर एवढी ममता व आशा या मुलाविषयी का ठेवावी? तुम्ही तर जोगी. तेव्हा मात्र मच्छिंद्र म्हणाला, तसेच हो. माऊली, गहिनी हा तुझाच मुलगा म्हणून जग ओळखील. पण एवढे मात्र खरे आहे की गोरक्ष 12 वर्षांनी येईल व याला योग दीक्षा देईल. सर्व गावकऱ्यांसमक्ष त्याने गहिनीला त्या स्त्रीच्या स्वाधीन केले. त्या स्त्रीने वात्सल्याने त्या मुलाचा स्वीकार केला. त्यानंतर काही दिवसांनी मच्छिंद्र गोरक्षाला घेऊन पुढील तीर्थयात्रेला निघाला. मच्छिंद्राने असे ठरवले की गोरक्षाला बद्रिकाश्रमात ठेवावे. मग त्याने आधी बद्रिका आश्रमाकडे जाण्याचे ठरविले. इति श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10 संपूर्ण. नवनाथांचा मंत्र. गोरक्ष जालंधर चरपडाच अडबंग काणिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवनाक भरती संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धहा. गोरक्ष जालंधर चरपडाच अडबंग काणिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवनाक भरती संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धहा.